स्पर्धेकडे आपण वळूयात. गोलंदाजी करण्यासाठी आपण अक्षयला पाहतोय. मोन्या या नावानं प्रचलित असलेला टेनिस क्रिकेटमध्ये अत्यंत कमी काळात नाव कमवणारा आणि सर्वात मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या अलिबागचा डंका वाजवणारा मोन्या गोलंदाजीच्या मोर्चावरती पाहायला मिळेल. स्ट्राईकवरती सचिन, नॉट स्ट्राईक एंडवरती कैवल्य. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू. या ठिकाणी विकेट किपरचा वेध घेणारा पाहायला मिळतोय. विकेट किपर या ठिकाणी आपण सुमितला पाहतोय. गोलंदाजी करताना मोन्या. पहिला षटक मैदानावरती पॉवर प्लेचं सुरू आहे. बॅटिंग पॉवर प्ले मैदानावरती सुरू आहे. त्यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा प्रयत्न आहे की ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला जाईल. किंबहुना बॅकफुटवरती असताना जर तुम्हाला ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू येतो तर नक्कीच पद्धतीचा वापर केला पाहिजे. अन्यथा चेंडू खेळणं म्हणजे थोडं कठीण आहे. वाईट चेंडू मैदानावरती आला. निशांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. पुन्हा एकदा अक्षय गोलंदाजीच्या मोर्चावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेचा चेंडू सचिनसाठी आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडू तो डॉट खेळतोय आणि 1 चेंडू अवांतर आलेला आपण पाहतोय. प्रामुख्यानं ऑन द राईज ऑन दी अप खेळायचं आहे. मात्र पडल्यानंतर चेंडू काटा कीर करतोय आणि फलंदाजा जागेवरती निक्षम ठरवतोय. या वेळेचा चेंडू पुन्हा एकदा आउट ऑफ द ऑफस्टिक ठेवण्याचा प्रयत्न आणि आलेला हा चेंडू मात्र या ठिकाणी डॉट पद्धतीचा पाहायला मिळाला आहे. पहिल्या 4 चेंडूंमधले जर आपण विचार केला तर 3 चेंडू चांगले होते, 1 चेंडू खराब होता आणि प्रामुख्यानं अजूनही 3 चेंडू येणं बाकी असतील. ज्या पद्धतीनं आज स्ट्रॅटेजी आखले सचिन म्हात्रे, जो बऱ्याच अंशी चांगली फलंदाजी करतो मात्र आज सक्षम ठरत नाही आहे. पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. डॉट मैदानावरती पाहायला मिळतोय. सचिन ज्याच्याकडे जणू भले मोठे फटके खेळण्याची कॅपॅसिटी जरूर आहे. मात्र असं असताना आज अक्षयची गोलंदाजी ज्या पद्धतीनं बहरणारी, प्रतिस्पर्धी संघाला चिडीचूप ठेवणारी पाहायला मिळते. ओहो क्या बात आहे. पडल्यानंतर आता मात्र आज या अक्षयला खेळणं थोडंसं कठीण आहे, किंबहुना फार कठीण आहे असं म्हटलं तरी वावगं नाही आहे. ज्या पद्धतीनं पडल्यानंतर चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याची क्षमता करतोय. डॉट मैदानावरती आला. यावेळेचा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला तैनात पाहायला मिळाला. पूर्णतः षटक क्रमांक पहिलं ज्या माध्यमातून आपण पाहिलं तर कोणतीही धाव या ठिकाणी मैदानावरती आली नाही. एक अवांतर चेंडू जर वगळला तर या ठिकाणी पूर्णतः अत्यंत चांगलं षटक हाताळलं. या मैदानावरती आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं, एक अवांतर आला आणि पूर्णतः या 6 चेंडूमध्ये एकही धाव बॅटमधून आली नाही. द पीस ऑफ बॉलिंग आज अक्षरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बॅटिंग पॉवर प्ले असताना या मैदानावरती आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना एक एक्स्ट्रा धाव जी मैदानावरती वाईट स्वरूपामधील आली ती वगळता पूर्णतः डॉमिनेट करणारी गोलंदाजी आज अक्षय मोन्याच्या या माध्यमातून पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिलं संपलं. केवळ 1 धाव बॅटिंग पॉवर प्लेमध्ये आलं आणि आता मात्र येणाऱ्या 3 षटकं आणि त्या षटकांमध्ये काय होणार आहे हे सुद्धा आपण नक्कीच पाहणार आहोत. षटक क्रमांक पहिला पूर्णतः जयबारांचा देव नौखार या संघाच्या बाजूने आपण पाहिलं. मात्र आता सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल की कशा पद्धतीनं या क्रिकेटच्या पटलावरती बदलाव केला जाईल का, या सर्व गोष्टींकडे आपण पाहतोय. गोलंदाजच्या मोर्चावरती आहे. यावेळेचा पुलटा चेंडू होता. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूवरती अप्रतिम, अफलातून, फिनॉमिनल, फॅब्युलस, ट्रिमांडस अपडियर. काउ कॉर्नर रिजनला फलंदाज कैवल्य पाटील. विकी बॅक टू द पॅव्हेलियन. कम ऑन डीजे. बाजी पलटवावी लागेल.
प्रारंभ पाटीलकडे ती क्षमता आहे, बऱ्याच मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळला. एक अशी स्पर्धेची मी आठवण तुम्हाला नक्की करून देईल जी अलिशान नागोटणेने आयोजित केलेली होती यासिन सर, आणि त्यामध्ये प्रारंभ पाटीलने जबरदस्त फटकेबाजी केली होती. अक्षरशः तिथे असणाऱ्या प्रेक्षकांनी त्याला खांद्यावरती उचलून घेतलं होतं. आणि असाच प्रारंभ पाटील ज्या क्रिकेटच्या पटलावरती नक्कीच बदलाव करणं जाणतो, गेम चेंजर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, त्या स्पर्धेची मी नक्की आठवण करून देईन. यासिन सर नागोटण्याने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये प्रारंभ चमकला होता. ती स्पर्धा गेल्या 1 वर्ष आधी झाली होती. नक्कीच प्रारंभाकडे क्षमता आहे, मात्र सिच्युएशन थोडीशी टफ. ज्या पद्धतीनं आज पूर्णतः डॉमिनेट करणारी गोलंदाजी महेश स्पोर्ट्स पुरस्कृत जय बारांचा देव नौका संघाच्या या माध्यमातून आपण पाहिली, तर दरम्यान आपण पाहतोय गोलंदाजीच्या मोर्चावरती असणारा गोलंदाज ज्याचं नाव आहे महेंद्र, आणि आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती त्यांना मिळते विकेट. जावेदचा टेक्निकल फटका या ठिकाणी आपण पाहतो डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आलाय आणि फील्ड करण्याच्या प्रयत्नामध्ये एका धावेला कन्वर्ट केलं गेलंय. आता मात्र सुटकेचा निश्वास सोडला असेल, किंबहुना फलंदाजांनी एक चांगलं कनेक्शन झालं होतं. मिडल ऑफ द बॅट आपण पाहिला, प्रामुख्याने षटक क्रमांक पहिलं केवळ एका धावेचं, आणि ती एक धावसुद्धा अतिरिक्त होती. त्यामुळे कॉन्फिडन्स ही महत्त्वाची बाब आहे, आत्मविश्वास. तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्ही काही करू शकता. क्रिकेटमध्ये किंबहुना आयुष्यामध्ये नथिंग इज इम्पॉसिबल. जावेदचा फटका ऑन दी राईज ऑन दी अप, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू फरार. चेंडूने दिलाय धोका, चेंडू येतोय सीमारेषा पार. चित्रपटामधील गीत बादशाह आज या मैदानावरती नक्कीच प्रारंभ पाटील या जिराट संघाचा हा बादशाह आपण पाहतो. या ठिकाणी जर विचार केला तर चेंडू आउटसाइड ऑफ ऑफ स्टिक पडल्यानंतर पंचांचा इशारा की चेंडू या ठिकाणी वाईट स्वरूपामधील पाहायला मिळतोय. आपण जर विचार केला तर धावफलकाचा 8 डावा धावफलकावरती बनलेले आपण पाहतोय. प्रारंभ पाटील एक चांगली फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. बॅटची कडा घेतली होती, चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, पटका फसलाय, मात्र चेंडू गेला डिक्लेअर झोनच्या दिशेनं. मिळेल एक धाव. सर जर आपण पाहिलं तर विकेट किपर ही भूमिका महत्त्वाची असते, कारण अशा पद्धतीने ज्या क्षणी गोलंदाज गतीचा वापर करतो किंवा बीट करण्याचा प्रयत्न करतो, मात्र एक धाव अगदी सहज मिळते जी विकेट किपरच्या चुकीमुळे मिळत असते. चेंडू ट्रॅव्हल करतोय मिड विकेटच्या दिशेनं, क्षेत्ररक्षण आपण जरूर पाहतोय. या ठिकाणी आपण जर विचार केला तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काउ कॉर्नर, वाईडिश लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑफ, आणि त्यानंतर एक क्षेत्ररक्षक आपण या ठिकाणी पाहतोय डीप कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान ठेवण्यात आला आहे. त्यावेळी जर विचार केला तर एक शॉर्ट पॉईंट आपण डायऱ्यामध्ये पाहतोय आणि शॉर्ट स्क्वेअर लेग सुद्धा. यावेळीचा चेंडू मात्र पाहायला मिळेल की हा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय हिट विकेट झालाय आणि फलंदाज सचिन बॅक टू द पॅव्हेलियन. कमॉन. आपण पाहतो हिट विकेट सचिन मैदानावरतून परतला
नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय सुमित, जो यंदाच्या वर्षी भन्नाट फॉर्म मध्ये जरूर आहे. स्ट्राईक वरती खेळताना पाहायला मिळतोय. स्टायलिश प्लेयर. यावेळेचा फटका आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे आणि त्या दरम्यान मात्र शॉट सिलेक्शन चुकलं आणि फलंदाज सुमित गुरव आला काय आणि गेला काय. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हेलियन. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे करण. आपण या ठिकाणी पाहतोय एकामागोमाग एक विकेट. तू चल और मैं आया अशा पद्धतीने आपण पाहिलं. शॉट सिलेक्शन नक्कीच सुमित गुरवचं चुकलं कारण खेळाडू तैनात आहे आणि ज्या पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट केला. डीप कव्हरच्या दरम्यान आपण खेळाडू पाहतोय. पुढचा चेंडू मैदानावरती कशा पद्धतीने येईल या ठिकाणी आपण पाहतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू. यावेळेचा फटका आपण पाहतोय ऑन द राईज ऑन दी अप. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑनला भेदून सीमा रेषा पार. षटकार. तुम्हाला गीतं ऐकायला मिळतील. मराठी असतील, हिंदी असतील आणि ग्रामीण स्तरावरती जर आपण विचार केला तर अहिराणी आणि खानदेशी भाषेतील गीतं सुद्धा आज तुम्हाला ऐकायला मिळतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा प्रारंभ पाटीलचा फटका. क्षेत्ररक्षक आहे मात्र विचार केला तर नक्कीच प्रेझेन्स ऑफ माइंड प्रसंग अवधान या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळालं आणि त्यानंतर जर आपण विचार केला जर नक्की जर अटेम्प्ट घेतला असता तर कॅच. प्रारंभ पाटील या मॅचमध्ये नक्की चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत जर विचार केला तर प्रारंभाच्या बॅटमधून आपण एक षटकार आणि त्याबरोबरने एक चौकार सुद्धा पाहिला आहे. धावसंख्येचा विचार करतोय आपण. 18 धावा या ठिकाणी नोंदवल्या गेल्यात. 2 षटका आली होती. षटक क्रमांक 3 मैदानावरती प्रगतीपथावर असताना या षटकामधील अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहेत. ज्या ठिकाणी आपण स्ट्राईकवरती समीरला पाहतोय. नॉन स्ट्राईक एनवरती प्रारंभ पाटील. ब्लॉकर लाईनचा चेंडू अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आलाय या ठिकाणी फील्ड करण्याचा प्रयत्न करतोय आणि फील्ड करत असताना एका धावेला कन्वर्ट केलं गेलं. 2 धावांमध्ये एक जबरदस्त क्रिकेटिंग खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावफलकावरती धावा आता मात्र जमलेल्या पाहायला मिळतील. 2 धावा. या 2 धावांनिशी आपण पाहतोय 20 धावसंख्येवरती 20 संख्येपर्यंत वाटचाल केलेली पाहतोय. कारण आधीच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 10 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 1 धाव. आता मात्र आपण पाहतोय फलंदाजाला या ठिकाणी पूर्णतः क्लीन बोल्ड केलंय. चकवलंय. फलंदाज बाद. कम ऑन डीजे. डीजे मास्टर. आता मात्र आपण पाहतोय बदलाव होईल. एकामागोमाग एक विकेट गेला. प्रारंभ पाटील स्टील कॉन्स्टंट अशा पद्धतीने आपण प्रारंभला एक बाजूनं खिंड लढवता आता पाहतोय. खिंड लढवण्याचा प्रयत्न तो नक्की करतोय. मात्र आता चेंडू कमी राहिलेत आणि तुम्हाला प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलात तर त्याच्यामध्ये सुमित भगत, अक्षय आहे असे एकामागोमाग येणारे एक
बलाढ्य असे फलंदाज ज्याने टेनिस क्रिकेट अक्षरशः गाजून सोडलंय आणि असं असताना तुम्हाला धावा करणं या ठिकाणी महत्त्वाचं असेल. आणि यावेळेचा आपण विचार केला तर 2 षटकं आली होती ज्यामध्ये 11 धावा होत्या. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना 4 चेंडू आलेत आणि अजूनही 2 चेंडू बाकी, ज्यामध्ये गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज राजेशला आपण पाहतोय. स्ट्राईकवरती ओमकार पाटील आणि आज जर आपण विचार केला तर प्रयत्न करावे लागतील. यावेळेचा पहिला चेंडू शॉर्ट आर्म पुल आणि अगदी हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरावला डीप स्कोअर लेगला. फलंदाज ओमकारची सर्वात मोठी विकेट. कमॉन. टॉपमोस्ट त्यांनी आणलेत कारण टीम सिलेक्शनसाठी फुल ऑफ द मार्क्स असतील. कारण संघ जो निवडला आहे त्याच्यामध्ये बॅटिंग लाईन अगदी या ठिकाणी जर विचार केला तर नक्की शेवटचा येणारा खेळाडूसुद्धा षटकार मारेल इतकी चांगली बॅटिंग लाईन त्यांची आहे. मात्र असं असताना आपण पाहतो इलिव्हेशन मिळालं नाही, फ्लॅट गेला चेंडू आणि ओमकार पाटील चांगलं कनेक्शन असताना सुद्धा या ठिकाणी बाद झालाय. धावफलकावरती 20 धावा आल्यात आणि यानंतर मात्र या षटकामधील येईल एक मात्र आणि शेवटचा चेंडू. 20 धावा बनलेल्या आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं कमबॅक करावं लागेल या ठिकाणी आयुष्य 11 जिराट संघाला. प्रतिस्पर्धी संघ मयूर स्पोर्ट्स पुरस्कृत जय बारांचा देव नौकार, अत्यंत चांगली गोलंदाजी. या ठिकाणी आपण पाहतोय राजा पाटील ज्या पद्धतीनं प्रत्येक मॅचमध्ये राजा ज्या पद्धतीनं खेळत असतो. खारेपाटच्या स्पर्धेमध्ये लावलेली एक सेंचुरी सुद्धा मला आठवते. त्या झालेल्या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावरती असणाऱ्या त्या हायेस्ट लिडिंग रन स्कोरच्या धावा आणि ज्यामध्ये एक सेंचुरी लावण्याचा रेकॉर्डसुद्धा राजाच्या नावावरती आहे. फार कमी चेंडूंमध्ये ती सेंचुरी राजाने लावली होती. असा खारेपाट युगामधील द किंग प्लेयर आणि त्याने केलेली गोलंदाजी. 3 षटकानंतर धावसंख्या या ठिकाणी आपण मैदानावरती पाहतोय 20 बनल्यात, एक अंतिम षटक. आता पूर्णतः प्रारंभ पाटील जो मैदानावरती आहे त्याबरोबरीने आपण फलंदाजी करण्यासाठी गेलेला अभिषेक नाईकला पाहतोय. आणि आज जर विचार केला तर प्रामुख्यानं हे दोन्ही फलंदाज अलिबाग तालुक्यामधील सर्वोत्कृष्ट ओळखले जाणारे खेळाडू आहेत. आज प्रारंभ पाटीलच्या बॅटमधून आपण षटकार चौकार पाहिलेत, मात्र ती फिनिशिंग मुवमेंट या ठिकाणी प्रारंभ देऊ शकेल का याच्यावरती प्रश्नचिन्ह जरूर. 6 चेंडू येतील प्रारंभ पाटीलसाठी. नॉन स्ट्राईक एंडवरती अभिषेक नाईक आणि गोलंदाजी करताना गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण जय बारांचा देव नौकार या संघाच्या वैभवला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय फटका पूर्णतः फसलाय आणि कॉटन बॉलची संधी वैभवच्या नावावरती. पहिल्या चेंडूवरती प्रारंभ पाटीलची विकेट. कम ऑन डीजे. केला तर नक्कीच यावेळेस आपण पाहतोय स्ट्राईकवरती नक्कीच मंदार आहे. मंदार मात्रेला आपण या ठिकाणी फलंदाजी करताना पाहतोय. अभिषेक नाईक नॉन स्ट्राईक एंडवरती होता. आता मात्र या षटकामधील राहिलेले 4 चेंडू आणि चेंडूवरती आपण पाहतोय धावसंख्येमध्ये किती बदलाव होईल. 21 धावा या ठिकाणी बनलेल्या आपण पाहतो. 21 रन.
सामन्याला जर तुम्हाला जिंकायचं असेल तर नक्कीच तुम्हाला प्रहार करणं, फटकेबाजी करणं या फार महत्त्वाच्या बाबी आहेत. या गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतील. त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपण बोलतोय आणि गोलंदाजी करताना गोलंदाज वैभवला या ठिकाणी आपण पाहतोय. या वेळचा चेंडू पडल्यानंतर फलंदाजाच्या मनसेप्रमाणे उसळला नाही. हा चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहतोय आणि जर आपण विचार केला या सामन्याचा तर धावफलकावरती अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहेत. यावेळेचा फटका आपण पाहतोय. चेंडू जाईल डीप मिड विकेट, सीमा रेषा पार येतोय षटकार. कमॉन डीजे. फार टाइम लागलाय आणि हा षटकार आपण मैदानावरती पाहतोय. पाहूयात शेवट कसा असेल. ज्या वेळच्या चेंडूवरती तुम्ही बघू शकाल पडल्यानंतर हा चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेनं गेला आणि त्यानंतर मात्र प्रामुख्यानं आपण पाहिलं तर या मॅचकडे ज्या पद्धतीने अभिषेक नाईक अजूनही उभा आहे, धावसंख्येमध्ये बदलाव होईल. धावफलकावरती 28 धावा आल्यात. अभिषेक नाईक प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर करतोय. या बेलचा चेंडू आपण पाहतोय फुल टॉस चेंडूला या ठिकाणी फुल टोलला चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेनं सीमा रेषा पार येतोय. षटकार रेफर करायचा आहे. या ठिकाणी वेस्ट साईडच्या वरती चेंडू आहे का तर विनंती करतोय या ठिकाणी थर्ड अंपायर प्लीज चेक. यावेळेस मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो की चेंडू नो आहे. या ठिकाणी फ्रीड असेल आणि अतिरिक्त चेंडूवरती धाव सुद्धा मिळेल. धावफलकावरती आता मात्र धावसंख्या तुमच्यापर्यंत मी पोहोचवेन की धावा जमल्यात 35 धावा. 35 धावा धावफलकावरती बनलेल्या आपण पाहतोय. 35 रन ऑन स्कोर बुक. यावेळेचा पटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे तटीच्या बाहेर मारण्याचा प्रयत्नात प्रीट होता आणि त्या प्रीट वरती आपण पाहतो शेवटचा हा चेंडू. या ठिकाणी आपण जर विचार केला तर धाव मिळाली 1 आणि सामन्यामध्ये विजय होण्यासाठी प्रतिस्पर्धी संघ महेश स्पोर्ट्स पुरस्कृत जय बारांचा देव नौका संघाला जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजेच 36 धावा झाल्या. 37 धावांची रिक्वायरमेंट आहे. 37 रन्स टू विन इन 24 डिलिव्हरीज. कम ऑन डीजे मास्टर वन्स अगेन.
कोणाचा आहे तुम्हाला लॉक पाठवला ना शिवरायांनी मला वाटतं बरं आहे ना हो त्यांना पाठवलेलं ओंकार गेला काय ओंकार होणारा सामना नाखवा वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप हशिवरे विपक्ष प्रसाद 11 अलिबाग दोन्ही संघांचे संघनायक चला आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. सन्माननीय मराठी उद्योजक किसनभाई कदम यांचे सुपुत्र त्यांचे चिरंजीव सन्माननीय ओमकार कदम यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस करायचा आहे. सन्माननीय ओमकारजी कदम आणि दोन्ही संघांचे कर्णधार प्रसाद 11 अलिबाग आणि फ्रेंड्स ग्रुप हशिवरे नाखवा वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघाचे कर्णधार चला आपण लवकरात लवकर या. आपण वळणार आहोत पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याकडे. आता जे काही प्रेक्षक आमच्याशी जोडलेले आहेत यूट्यूबच्या साह्यानं आमच्याशी जे जोडलेले आहेत त्या सर्व क्रिकेट रसिकांसाठी मी सांगू इच्छितोय की चालू असलेला सामना हा मयूर स्पोर्ट्स पुरस्कृत जय बारांचा देव नौकार विपक्ष अमोल सुरवसे पुरस्कृत आरुषी 11 झिराड या दोन संघादरम्यान रंगलेला आहे. नाणेफेकीचा कौल नौकार या संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि झिराड या संघाला 36 धावांपर्यंत इथे रोखलं होतं. 37 धावांचं लक्ष असेल. सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतं समालोचन पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज हम देख सकते हैं अक्षय पाटिल उर्फ मोन्या, जबकि नॉन स्ट्राइकिंग एंड पर किशोर पाटिल और गेंदबाजी की जिम्मेदारी अभिषेक के ऊपर अर्थात अभिषेक नाइक अबू नाम से पहचाने जाते हैं. अक्षय पाटिल मोन्या नाम से पहचाने जाते हैं. 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद रहेगा. 4 ओवर का ये मुकाबला. 4 ओवर में 9.25 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं. जीत हासिल करने के लिए, जीत का परचम लहराने के लिए, जीत का सहरा अपने सर सजाने के लिए शॉर्ट स्क्वायर एक शॉट मिड विकेट और पहले स्लीप पे एक फील्डर तैनात. ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद जाने दिया, उसे वेल लेफ्ट किया था. शॉर्ट पॉइंट, उसी के साथ एक बैकवर्ड पॉइंट शॉर्ट कवर और एक मिड ऑफ की दिशा में फील्डर तैनात है. और 30 गज के दायरे के बाहर एक डीप मिड विकेट और लॉन्ग ऑन में विकी नजर आते हुए पहली गेंद बहुत ही बढ़िया शुरुआत की है. यहाँ पे अभिषेक ने इस मरतबा ब्लॉक होल पे डालने की कोशिश की, यॉर्कर करने का प्रयास किया था, काफी हद तक सफल रहे. बल्लेबाज अक्षय को जड़ से उस गेंद को खोद कर खेलना पड़ा. कारपेट के सहारे उस गेंद को खेला था लॉन्ग ऑन की दिशा में. विकी पाटिल वहां पे मौजूद. 1 रन इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया है. अक्षय ने अपना अकाउंट ओपन किया है. जीतने के लिए 37 रनों की जरूरत. 4 ओवर का यह मुकाबला. ये मैच बहुत ही मजेदार होगा, इसमें कोई शक नहीं है. जी हाँ, ये देखिए हवा में खेलने पर मजबूर कर दिया है सचिन म्हात्रे. उस गेंद के नीचे एक आसान सा कैच. हो आज सचिन का सही मायनों में थोड़ा सा खराब दिल, मगर यहाँ पे जान जाते जाते बच गई और आखिरकार यहाँ पे सफलता प्राप्त हुई है. किशोर पाटिल पहली गेंद पर मैदान से बाहर.
किया है, ऑस्टनिशिंग गेंदबाजी। इस तरह का नजारा, इस तरह का मंजर बहुत कम देखने को मिलता है। फिर से एक बार देखिए, डेड लाइन का इस्तेमाल किया है, दिमाग का इस्तेमाल, होशियारी और परफेक्शन, क्लियरिटी, क्लास गेंदबाजी नजर आ रही है। इस खिलाड़ी की एक्शन हमेशा प्रभावित करती है हमें, उनका फॉलो थ्रू, उनका रिदम। मगर आज देखिए सही लंबाई और सही दिशा क्या होती है, उसका उत्तम उदाहरण। ओहो हो, ये लीजिए दूसरा शिकार। बड़े बल्लेबाज रघुनाथ माली भी मैदान से बाहर जाएंगे। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, विकेट कीपर चौकर ने थे, बहुत ही बढ़िया कैच, और इसी के साथ ये दूसरा झटका। पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघाचे कर्णधार आणि प्रसाद 11 अलिबाग संघाचे कर्णधार। पुन्हा एकदा मी आपल्याला नम्रपणे विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉस करायचा है। पहले ओवर में मात्र 1 रन और 2 बल्लेबाजों को चलता किया। कैन यू इमेजिन, क्या आप सोच सकते हैं कि ये 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद था और सामने कौन सी टीम खेल रही है? अलीबाग तहसील में सर्वश्रेष्ठ टीम जिन्हें माना गया है और उन्होंने अपने आप को साबित भी किया है, उस टीम के सलामी बल्लेबाज यहाँ पे मौजूद थे और मात्र 1 रन खर्च करते हुए अबू ने 2 बल्लेबाजों को चलता किया है। अब नए गेंदबाज आए हैं, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके प्रारंभ पाटिल भी एक युवा खिलाड़ी है, मगर इस खिलाड़ी में भी शानदार प्रतिभा अक्सर देखने को मिलती है। प्रतिभावान खिलाड़ी है, नामचीन खिलाड़ी अब हो चुके हैं क्योंकि बहुत सारा एक्सपीरियंस उनके पास हो चुका है। गेंदबाजी हो, बल्लेबाजी हो, क्षेत्र रक्षण हो, बहुत ही बढ़िया तरीके से मैदान पर अपने एटीट्यूड और अपने आत्मविश्वास के बलबूते पर अक्सर अच्छा कार्य करते हैं अपने टीम के लिए। मगर उनका भी इम्तिहान होगा क्योंकि उनके सामने है अलीबाग के सर्वश्रेष्ठ बल्लेबाज मोनिया। जी हाँ, पुल किया था, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेला। काउ कॉर्नर में कैवल्य पाटिल अर्थात विकी वहां पे मौजूद। 1 ही रन मिलेगा मोनिया को। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 2 रन स्कोर कार्ड पर, 2 विकेटों के नुकसान पर। जीतने के लिए 37 रनों की जरूरत। 4 ओवर का यह मुकाबला साई क्रीड़ा मंडल झारखंड की जानिब से टूर्नामेंट ये आयोजित किया है। जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद थी। उसी तरह से यहाँ पे चित्र हमें देखने को मिला। बैकबुल पर जाकर पुल करने की कोशिश थी सुमित भगत की, मगर गेंद बल्ले के स्टिकर पर लगी। ऊपरी हिस्से पे लगने के बाद गेंद स्क्वायर लेग की दिशा में ट्रैवल कर रही थी। वहां पे जब तक फील्ड होती 1 रन लेने का मौका, मगर सिर्फ 1 रन लेने से यहाँ पे काम नहीं बनेगा। बीच बीच में अगर बड़े स्ट्रोक आएंगे तो ही यहाँ पे काम बन सकता है। ये बल्लेबाज भी जानते हैं, बल्लेबाज भी ताक में है, तलाश में है। मगर इस मर्तबा देखिए बल्लेबाज ऑफ स्टंप पर सफल होते हुए देखा था गेंदबाज प्रारंभ ने, और इसी वजह से अपने लाइन लेंथ में थोड़ी सी तब्दीली की, मगर ऑफ स्टंप के बाहर भटके। वाइड का इशारा अंपायर जी का, एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। 4 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। कोशिश हमेशा आखिरी सांस तक करनी चाहिए, या तो लक्ष्य हासिल होगा या अनुभव। प्रारंभ की अगली गेंद फिर से एक बार, ओहो ये देखिए जबरदस्ती, फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश, ताकत के साथ यहां पे खेलने का प्रयास, ताकत का इस्तेमाल करना चाहते हैं मगर मिस टाइम कर गए। ये अच्छा हुआ कि पैड ऑन नहीं हुए। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, गेंद शॉर्ट फाइन लेग की दिशा में ट्रैवल कर रही थी। 1 रन का इजाफा, एक रन के अलावा यहाँ पे कुछ भी नहीं मिल रहा है। और जैसे मैंने पहले ही कहा था कि ये टीम बहुत ही जी हाँ, यहाँ पे थर्ड अंपायर जी को दावत दी है। क्या यहाँ पे पैड ऑन हो चुके हैं बल्लेबाज, ये देखना चाहते हैं अंपायर जी। अंपायर निशांत कड़वे और उनके साथी अंपायर
रोशन भालेकर, जी हां, तीसरे अंपायर का यहां पे निर्णय आता हुआ नॉट आउट करार दिया है। एक रन के साथ 5 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 37 रनों की जरूरत। 4 ओवर का यह मुकाबला साई क्रीड़ा मंडल झारखंड की जानिब से एक बहुत ही खूबसूरत, बहुत ही शानदार, वेल ऑर्गेनाइज ये प्रतियोगिता, और इस प्रतियोगिता का ये तीसरा दिन सुनील जी कदम इनकी देखरेख में और उनकी संगठन में बहुत ही बढ़िया यहाँ पे ये क्रिकेट का चित्र हमें नजर आता हुआ। आहा, ये है खासियत इस गेंदबाज की। गेंद को दोनों तरफ कट करना जानते हैं, तेज तर्रार गेंद, और टप्पा खाने के बाद हालांकि बाहर की तरफ टप्पा खाया था, वहां से बाहर की तरफ निकालने में कामयाब रहे। बहुत ही शानदार गेंदबाजी हो रही है। विकेट का किस तरह से इस्तेमाल किया जाता है उसका उत्तम वस्तुपाठ यहां पे नजर आता हुआ। मगर कितनी देर तक खामोश रखोगे? सुमित भगत ने आओ देखा ना था, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, बैकफुट पर जाकर उसे पुल किया, गेंद मिड विकेट। ओहो, लेग कटर गेंद, मगर ऑफ स्टंप के बहुत ही ज्यादा बाहर टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकल गई, और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। बल्लेबाज के शरीर से दूर रखने की कोशिश कर रहे हैं, क्योंकि बल्लेबाज के अगर रडार में, उनके पाले में अगर गेंद आती है। ओहो, इसमें तो देखिए फ्लिप पर तेज तर्रार गेंद, टप्पा खाने के बाद जितना अपेक्षा कर रहे थे उससे ज्यादा तेजी के साथ गेंद शरीर से जाके टकराई, और बिंदी गेंद के साथ यहां पे अपने ओवर को फिनिश किया है गेंदबाज प्रारंभ में पाटिल ने। इस ओवर में 10 रन खर्च किए, कुल मिला के 11 रन खर्च किए हैं। 12 रन 2 ओवर की समाप्ति के बाद 6 रन के औसत से यहां पे रन बंद रहे हैं। अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में हमारे गुणलेखक अथर्व मात्रे हमें बताते हुए 25 रनों की जरूरत। दोनों भी टीम से मेरी गुजारिश है, आपको ये आखिरी पुकार प्रसाद 11 अलीबाग के कैप्टन और उसी के साथ साथ प्रसाद 11 अलीबाग के कैप्टन आ चुके हैं। फ्रेंड्स ग्रुप हसीवरे उस टीम के कैप्टन भी आ चुके हैं। जी हां, 12 गेंदें बची है, 25 रनों की जरूरत। 12.50 के औसत से यहां पे रन बनाने हैं। हालांकि ये मैच कभी भी करवट बदल सकता है, कभी भी मैच बल्लेबाजों के पक्ष में आ सकता है। मात्र 2 बड़े स्ट्रोक की दरकार है। 12 गेंदों में अगर 2 बड़े स्ट्रोक आते हैं तो एक झटके में मैच नौखार के पक्ष में चला जाएगा। मगर यहां पे विकेट चटकाते हैं गेंदबाज, तो वही झटका यहां पे भी लग सकता है, और ये मैच आरुषी 11 चिराड के पक्ष में भी जा सकता है। थँक्यू। टॉस आपण करतोय, एका बाजूला प्रसाद 11 अलिबाग आहे, दुसऱ्या बाजूला आपण या ठिकाणी फ्रेंड्स ग्रुप आशिवरे संघाला पाहतोय। नाणेफेक आपण करणार आहोत। सामना हा 4 षटकांचा असेल, ज्याच्यामध्ये पहिल्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले असेल। टॉस करतोय, टॉस जिंकला। 4 षटकांची मॅच आहे, ज्यामध्ये नक्कीच तुमच्याकडे संधी असणार आहे। तुम्ही क्षेत्ररक्षण करणार आहात की फलंदाजी? क्षेत्ररक्षण करतोय। हे तुम्हाला आयोजन कसं वाटतंय? सोरुंड्याचं म्हणजे झारखंडचं आयोजन नेहमीच उत्तमच असतं, आणि छान आउटफील्ड वगैरे आयोजन खूपच छान आहे। धन्यवाद। त्या दरम्यान आपण पाहतोय चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर डीप मिड विकेट सीमारेषा पार येतोय। षटकार
लगातार 2 गेंदों पर 2 मर्तबा बल्लेबाज मोनिया को आउट करने का मौका उन्होंने क्रिएट किया था। हालांकि यह किस्मत अक्सर बहादुरों का साथ देती है, बहादुर बल्लेबाज है, मगर फिर भी जी हां इस मर्तबा ये देखिए झोला शॉट, बहुत ही बढ़िया। अपने बाएं पैर को स्ट्रेच करते हुए उस गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ उन्होंने पिक किया था और बल्ले के बीचों बीच टकराने दिया था और गेंद को खेल दिया था स्क्वायर लेग की दिशा में। शानदार स्ट्रोक सुमित के बल्ले से आता हुआ। रनों की संख्या हो चुकी है 25 रन। अब यहां से जीतने के लिए और 12 रनों की जरूरत। 9 गेंदें शेष, 9 गेंदों में 12 रन। जैसे मैंने कहा था कि ये 2 विकेट बहुत ही अहम होंगे। अगर इन 2 विकेटों को निकालने में कामयाब रहे आरुषि 11 जिराट के गेंदबाज तो यहां पे ये मैच बन सकता है उनके लिए। जीवन दान मिले थे, उसका पूरा फायदा मिला। एक छक्का, उसके साथ सिंगल रन। 3 गेंदें अभी भी आना बाकी है। अक्षय कदम जुना चेंडू द्यायचा आहे। चेंडू जरी गेला असला तरी नवीनच चेंडू देण्यात येणार आहे। 3 गेंदों में 2 छक्के अब तक लगा चुके हैं, मगर मंदार ने पहली 2 गेंदों पर बहुत ही बढ़िया शुरुआत की थी। पहली गेंद पर भी कैच टपकने का मौका, तकरीबन कैच लपक ही लिया था, मगर उनके कदम सीमा रेखा के बाहर चले गए थे। इसी वजह से वहां पे 6 रन प्राप्त हुए थे। उसके बाद फिर से एक बार हवा में गेंद जरूर थी, कैच टपकने का मौका था, मगर नो मैंस लैंड में गेंद। मगर उसके बाद सुमित ने अपने अंदाज के साथ एक ब्रांडेड स्ट्रोक खेलते हुए 6 रन बटोरे थे, वसूल किए थे। 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मंदार के हाथों में गेंद सौंपी है। मंदार गेंद घुमाना जानते हैं। क्या यहां पे बल्लेबाज को चकमा देने में कामयाब रहेंगे? सवाल है निशान। ये देखिए फिर से एक बार जोरदार अपील बगबदा के लिए, मगर लेग स्टंप पर पिच होने वाली गेंद मिडिल स्टंप पर जरूर जा रही थी। मगर जब भी पगबदा का अपील होता है तो अंपायर जी 3 चीजों को बखूबी देखते हैं। गेंद कहां पे पिच हुई है, उसी के साथ गेंद टप्पा खाने के बाद कितनी उछल रही थी, और उसी के साथ साथ क्या गेंद स्टंप पर जा रही थी। मगर गेंद लेग स्टंप के बाहर पिच होती है तो एलबीडब्ल्यू देने का कोई सवाल ही नहीं पैदा होता, और इसी वजह से अंपायर जी ने इस अपील को नकारा। आहा, मंदार की वापसी, वेरी वेल डन मंदार। इस सिचुएशन को आपने हैंडल किया है। इससे ये साफ पता चलता है कि आप में जज्बा है, आप में फाइटिंग करने की क्षमता है। बहुत ही बढ़िया। इतने बड़े बल्लेबाज के सामने इस तरह की गेंदबाजी करना इतना आसान नहीं है, जबकि इसके पहले आपको एक छक्का उसी बल्लेबाज ने लगाया था। कमाल की गेंदबाजी, काफी प्रभावित किया है आपने। वेरी वेल डन। जी हां, फिर से एक बार जड़ में लगातार 3 गेंदे। सुमित भगत जैसे बल्लेबाज को एक ही जगह पर खड़ा रखना ये एक आश्चर्य से कम नहीं है। बहुत ही कमाल का ओवर ये फिनिश किया है। हालांकि 2 छक्के जरूर आए थे, एक जीवन दान के रूप में, उसी के साथ एक छक्का सुमित के बल्ले से। जैसे मैंने कहा था कि उस गेंद को लपेटा था, झोला शॉट जिसे कहा जाता है। 13 रन खर्च किए हैं और अब अंतिम 6 गेंदें बची है और जीतने के लिए 12 रनों की जरूरत। 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभिषेक ने पहले ओवर में मात्र 1 रन खर्च किया था, वो ओवर अब यहां पे काम आता हुआ। समोर गाडी जी आहे ते तिथे आरसा जरा तो बंद करायचा आहे। समोर जी गाडी आहे, रस्त्यावर एक गाडी आहे, प्लीज। हां, अजून पुढे जा थोडा।
हाँ तिथे यस थैंक यू वेरी मच। तो अंतिम 6 गेंदे और 12 रनों की जरूरत है। कांटेदार मुकाबला, कश्मकश भरा हुआ ये मुकाबला, रोमांचित करने वाला मुकाबला, रोमहर्षक कांटे की टक्कर, और ऐसा ही मैच ये होगा ये मैं भी जानता था, और ऐसा मैच हो ये सभी क्रिकेट के दीवाने चाहते हैं। अब यहाँ पे YouTube के जरिए से tenniscricket.in के माध्यम से बहुत सारे क्रिकेट के दीवाने इस मैच का लुत्फ उठाते हुए हमें नजर आएंगे। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है मोनिया, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी ओमकार पाटिल के ऊपर। ओमकार निर्णायक को ओवर लेके आए हैं। ओहो, ओमकार ने भी यहाँ पे बहुत ही जबरदस्त शुरुआत दी है, शानदार शुरुआत। ऑफ स्टंप के बाहर परफेक्ट लाइन एंड लेन के साथ थोड़ी सी अंदर की तरफ कट होती हुई गेंद, बल्लेबाज मोनिया को चकाती हुई 5 गेंदे 12 रनों की जरूरत। क्या संघर्ष यहाँ पे जारी है, जद्दोजहद यहाँ पे जारी है। जी हाँ, इसमें दबा पुल तो किया है, मगर विकी वहां पे मौजूद होने के बावजूद गोली की रफ्तार से यह गेंद मिड विकेट सीमा रेखा को चीरती हुई वाले कुछ अलग चीजें नहीं करते, बस वो चीजों को अलग तरीके से करते हैं। मेहनत इतनी खामोशी से करो कि सफलता शोर मचाए। अब यहां पे मेहनत करनी होगी। पहली 2 गेंदों में 4 रन बटोरे हैं, अब 4 गेंदें बची है, और जीतने के लिए हमारे गुणलेखक निकेत सावनेकर हमें बताते हुए 8 रनों की जरूरत। ऑनलाइन स्कोरर अथर्व मात्रे और उसके साथ निकेत सावनेकर गुणलेखन का काम को अंजाम दे रहे हैं। बहुत ही कड़ा मुकाबला, पैसा वसूल मैच, और मैं अक्सर कहता हूं कि डाटा वसूल मैच, क्योंकि अपना डाटा खर्च करते हुए बहुत सारे क्रिकेट के दीवाने YouTube के जरिए से इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। ओमकार थोड़ी सी फील्डिंग में यहाँ पे तब्दीली की है। देखिए सचिन को कहाँ पे खड़ा किया है, उसी के साथ एक शॉर्ट पॉइंट, एक बैकवर्ड पॉइंट। जी हाँ, इस पर दबाव देखा ना था, ओवर पिच गेंद हाफ वॉली बनाकर उसे उड़ा, और लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। है और मात्र 2 रनों की जरूरत। बैक टू बैक 2 बड़े स्ट्रोक आए। जो 2 बड़े स्ट्रोक की यहां पे दरकार थी, जरूरत थी, वो लगातार 2 बड़े स्ट्रोक अक्षय के बल्ले से आए हैं। अक्षय के बल्ले से 2 छक्के 1 चौका हमें देखने को मिला। हमेशा की तरह अक्षय ने आज भी जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी की है और टिक कर यहां पे खेला है, अपने विकेट को बचाया। उसके साथ समय सूचकता, प्रेजेंस ऑफ माइंड जिसे कहते हैं, और अपनी टीम के लिए यहाँ पे लड़ते रहे, खड़े रहे, और अब देखिए जीत की दहलीज पर दस्तक देते हुए दिखाई दे रहे हैं। 3 गेंदे 2 रनों की जरूरत। जय बारांसा देव नौकार टीम को जीतने के लिए। आहा, ये देखिए होशियारी, चालाकी, ये होना जरूरी है, कंट्रोल करना जरूर चाहिए। देखिए अपने आप पर उन्होंने कंट्रोल किया, और अक्सर कहा जाता है जो खिलाड़ी बल्ले को कंट्रोल करता है, और जब हम जिंदगी की दुनिया में, जिंदगी के मैदान में हमारे गुस्से को कंट्रोल करते हैं, वो सबसे ताकतवान इंसान होता है। यहाँ पे देखिए अच्छे बल्लेबाज की पहचान दिखाई, क्योंकि अब जीतने के लिए मात्र 1 रनों की जरूरत। 2 गेंदे और 1 रन, 1 रन बचाने के लिए अब यहाँ पे 3 पॉइंट, उसी के साथ एक
कवर की दिशा में बहुत ही नजदीक फील्डर, उसी के साथ एक सिली मिड विकेट भी हमें नजर आता हुआ, मगर एक रन क्या यहां पे बचा पाएंगे। ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद, छेड़खानी करने का प्रयास, मगर अंपायर जी नाराज, वाइड का इशारा। इसी के साथ ये मैच जीत लिया है मयूर स्पोर्ट्स। बारांसा देव नौकार इस टीम ने बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं।